यानंतर एक ब्रेकिंग न्यूज. पुणे शहरातील औंध भागामध्ये बिबट्याची एंट्री झाली आहे. आता शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये सुद्धा बिबट्या दिसलेला आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये आता दहशत पाहायला मिळते. हे दृश्य आपण बघू शकतो. वन विभागाकडून आणि टीम रेस्क्यू कडून बिबट्याचा शोध सुरू आहे. तर पहाटे 4 नंतर मात्र बिबट्याच्या कुठल्याही खुणा दिसून न आल्याची माहिती आहे. खोटं हे सगळे. हा व्हिडिओ नक्की AI ने बनवलेला असणार. एक्सक्यूज मी, जरा इकडे येत आहे का? नाही म्हणजे आम्ही तुम्हाला येडे दिसतो का? आम्ही तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतो, दिवसाची रात्र करतो, जीवाची बाजी लावतो आणि तुमच्यासाठी बातम्या आणतो आणि तुम्ही आम्हाला खोट्यात पाडताय. सॉरी. बिबट्या अचानक समोर आल्यावर काय करावे? तर टाळ्या वाजवून, ओरडून किंवा काहीतरी वस्तू वाजवून मोठा आवाज करावा. त्यामुळे बिबट्या घाबरून मागे फिरू शकतो. तसेच स्वतःच्या रक्षणासाठी चिली स्प्रेचा वापरही करू शकता. काही या कोणता माणूस स्वतः बरोबर चिली स्प्रे घेऊन फिरतो? काहीतरीच आपलं येणार काय बातमी देणारा माणूस. एक्सक्यूज मी, तुम्ही परत येता का इकडे? हे बघा, तुम्ही मला शहाणे दिसताय. शांतपणे बातम्या बघा. माझा स्वभाव तसा शांत आहे, पण मला जर राग आला ना, देवा शपथ मी कोणाचंच ऐकत नाही. हे बघा, मी टीव्हीच्या खाली उतरून कुत्रीच्या आवाने मारेन तुम्हाला, आणि हे लक्षात ठेवा. तर आता पुढील बातमी यवतमाळ मधून. तात्या, काढा बिडी मग या गोष्टीवर. काढा बिडी या गोष्टीवर. अरे माझ्यापासून 7 बिड्या पिलास तू. लाज नाही वाटत का रे तुला? अहो तात्या, त्याच्यात काय लाजायचं? तुम्ही आमच्या बापासारखे. बापा काय करे तुझ्या? बाप नाही तुझा. मी ते इन प्रॉपर्टी हिस्सा मागायला. तात्या, मी काय म्हणतोय, असली एखादी बिडी तर हाना त्याच्या तोंडावर फेकून. मगाची नुसती किरकिर लावली. देऊन टाकावं एखादी बिडी, काय होतंय त्याला? तात्या तुम्हाला माहितीये का, अहो औंध मध्ये बिबट्या आलाय. बिबट्या टीव्हीवर दाखवत होते. अरे हळू दाम्या दमलास तू. आणि श्वास घे, नाही तर बिबट्याने खाण्याच्या आधीच जाशील. काय म्हणतोस? बिबट्या आलाय? हा, मी पण ऐकलं होतं. आपल्याला जरा जपूनच राहायला पाहिजे. अरे आपण धनकवडीत, तो औंध मध्ये, आपल्याला काय भीती? नाही तात्या, तरी आपल्याला सावध राहायला पाहिजे बरं. ते जे जपून राहायचं ते तुम्ही राहा. मी नाही घाबरत बिबट्याला. अरे मी तरुण असताना वाघ आणि सिंहाला मी मांडीवर खेळवलंय, मांडीवर. काय सांगताय काय तात्या? अरे मग बिबट्या म्हणजे माझ्यासाठी मांजराचं पिल्लू आहे, मांजराचं पिल्लू. तात्या अहो औंध मध्ये बिबट्या आलाय, असं उघड्यावर बसू नका. अरे पप्प्या, तू माझा ना, तुला घाबरायची काय गरज आहे? अरे असाच मी एकदा जंगलातून चाललो होतो. माझ्यावर अचानक वाघाने हल्ला केला, पण मी घाबरलो नाही. मी त्याच्याशी अर्धा तास लढलो आणि मग शेवटी माघार घेतली. कुणी? वाघाने. तात्या, तुम्हाला तर मानलं पाहिजे राव. तुम्ही तर वाघाबरोबर पण लढाई केली. माझी तर वाघाला पाहिल्या फाटली असती. बाकीचं तर सोडूनच द्या. बरं तात्या, मी काय म्हणतोय, बिबट्या समोर आल्यावर काय करायचं बरं? काय नाही रे, त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत राहायचं. म्हणजे त्याला वाटतं समोरचा माणूस हा आपल्यापेक्षा ताकदवान आहे. तात्या, समोर हिंस्र प्राणी असल्यावर डोळ्यात डोळे घालून बघण्याची ताकद होईल का? अहो नुसतं कुत्रा भुंकलं तरी चड्डीत हाकतो हा. अरे हेच तर चुकतं आपलं. आपण स्वतःला कमजोर समजतो. अरे युपीच्या एका 35 वर्षाच्या पोराने जो भट्टीवर कामाला होता, त्याच्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला, पण तो घाबरला नाही. बिना हत्यार बिबट्याबरोबर त्यांनी 15 मिनिटं मुकाबला केला आणि बिबट्याला हरवलं. आणि तुम्ही घाबरता वय रे? तात्या, तुम्ही ज्यावेळी असे प्रेरणादायी किस्से सांगत असताना त्यावेळी लय ताकद येते हो. आणि जसे तुम्ही निघून जाता ना, तशीच ताकद निघून जाते. तात्या सांगतायत ना, ते बरोबर आहे. हिम्मत मर्दा मदद खुदा. मारदा बिरदा काय नसतं, बिबट्या समोर आले की डायरेक्ट मुर्दा. हे बघा, घाबरून जाऊ नका. औंध मध्ये रेस्क्यू टीम आलेली आहे, ती पकडून घेऊन जाईन त्या बिबट्याला. अरे काय सांगतोस पप्प्या? हे जर खरं असेल ना, तर मी 1 किलो पेढे वाटेन बघ. अरे वा फुकणीच्या, तुझ्याकडे बिडे प्यायला पैसे नाहीत आणि पेढे वाटायला पैसे आहेत रे? तात्या, अहो मी आपला असंच बोललो. बिबट्याला काय कळतंय खरं काय आणि खोटं काय? त्या आईला आतापर्यंत माणसांना खोट्यात काढत होता, आता पाण्यानं पण काढायला लागला घरी. तात्या, तुम्हाला आबांनी जेवायला बोलवलंय. बरं चला रे पोरांनो, हे तुम्ही जेवण करून.
चला मी पण येतो मित्रांनो. शांत्या, जरा जपून चाल बाबा, तुला शिट्टी वाजवता येते ना? का असं का विचारतोस? नाही रे, म्हणजे बिबट्या शिट्टीच्या आवाजाला घाबरला असता ना, म्हणून विचारलं. जपून चाल बाबा. अगं अरे बिबट्या.